31 आणि नववर्षाचं सेलिब्रेशन जीव सांभाळून करा, मद्यपी चालकांवर राहणार ठाणे पोलिसांची करडी नजर. 31 आणि नवीन वर्षाचं स्वागत स्वतःचा तसंच इतरांचाही जीव सांभाळून करा, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले. यंदा महानगरपालिका निवडणूक आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस सज्ज झाले असून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तसंच मद्यपी वाहन चालकांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. याकरिता ठाणे पोलीस आयुक्तालयात 54 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून वाहतूक शाखेचे 739 इतकं मनुष्यबळ तैनात करण्यात आलं असल्याचंही उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितलं. 31 आणि नववर्ष स्वागतासोबतच यंदा ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका आणि भिवंडी, निजामपुरा महानगरपालिका यांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे, सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार वाहतूक शाखेत 59 अधिकारी आणि 680 कर्मचारी असे एकूण 739 इतके मनुष्यबळ तैनात करण्यात आले. आयुक्तालय क्षेत्रात एकूण 54 ठिकाणी वाहतूक पोलिसांची नाकाबंदी असून यामध्ये येऊर, उपवन, दुर्गाडी, कटाई नाका, मुंब्रा, रांजनोली नाका ही ठिकाणं हॉटस्पॉट म्हणून चिन्हित केली आहेत. या ठिकाणी दारू पिऊन गाडी चालवणं, रस्त्यांवर धांगडधिंगा करणं किंवा सार्वजनिक ठिकाणी त्रासदायक वर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. दरम्यान यंदा 2025 या वर्षात लोक अदालतमध्ये 1,42,706 ई-चलनवर कारवाई करण्यात आली असून एकूण 14,34,43,200 इतका दंड वाहन चालकांनी न्यायालयात भरणा केल्याचंही त्यांनी सांगितलं. 31 आणि नवीन वर्ष साजरं करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. सद्यस्थितीत मद्यपी चालकांची संख्या घटली आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात 945 ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस झाल्या तर डिसेंबरमध्ये 646 इतक्याच केसेस झाल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर तसंच भिवंडी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवारी अर्ज भरताना वाहनांवरील ई-चलन दंड थकीत असता नये असा नियम आहे. ई-चलन दंड थकीत असेल तर उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे पेंडिंग ई-चलन भरण्यासाठी ठाणे वाहतूक विभागात उमेदवारांची लगबगही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. 31 जवळ येत आहे तर त्या दृष्टीने वाहतूक शाखेने काय तयारी केली आहे? 31 साठी आपण जे काय बार ओनर्स असोसिएशन आहे त्यांची ऑलरेडी त्यांना नोटीस वगैरे दिलेल्या आहेत की जेणेकरून त्यांनी जे त्यांच्याकडे येणारे ग्राहक आहेत त्यांनी प्रॉपरली ट्रीट करावं आणि बाहेर जाताना पिऊन कोणी गाडी चालवू नये याची दक्षता घ्यावी. त्यांच्यासाठी एक्स्ट्रा ड्रायव्हर्स असतील, टॅक्सीज असतील, ऑटो असतील याची व्यवस्था करण्याबाबत त्यांना नोटीस दिलेली आहे. नववर्षाच्या स्वागताला अनेक ठिकाणी हुल्लडबाजी होते, काही बाईक स्वार हे करतात, त्या दृष्टीने तुम्ही काय नाकाबंदी बरोबर किती मनुष्यबळ? आपल्याकडे जवळपास 59 अधिकारी आणि 450 कर्मचाऱ्यांचा त्या दिवशी पूर्ण बंदोबस्त लागणार आहे. 51 ते 54 आपल्याकडे नाकाबंदी पॉइंट्स असतील ज्यांना ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस वगैरे केले जातील. गतवर्षीच्या तुलनेत असे मद्यपी चालक आणि आता सध्या तुमच्या कारकिर्दीत कारवाया किती झाल्या? यावर्षी जवळपास आतापर्यंत 13,350 केसेस झालेल्या आहेत. पण एकंदरीत डिसेंबरचा ट्रेंड बघितला गेला तर डिसेंबरमध्ये 646 आतापर्यंत केसेस झालेल्या आहेत. म्हणजे कुठेतरी ट्रेंड कमी होतोय असं दिसून येतंय. सर, महानगरपालिकेचा चुनाव पण